गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत मूलांक नंबर 5 बद्दल. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो आठवड्याची सुरुवात झालेली आहे, छान सकाळ झालेली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मूलांक नंबर 5. मूलांक नंबर 5 ह्याचा कारक ग्रह आहे बुध. बुध म्हणजे बुद्धी. सो एकूणच ही जी लोकं असतात ज्यांचा जन्म महिन्याच्या कुठल्याही 5, 14 आणि 23 तारखेला झालेला आहे, त्यांचा मूलांक असतो 5. ही लोकं अतिशय बुद्धिमान आणि खूप क्रिएटिव्ह असतात, खूप सेन्सिटिव्ह असतात. बुद्धीच ज्यांचा कारक आहे, बुध ग्रहच ज्यांचा कारक आहे. बुधाला राजकुमार म्हणलं जातं. सो ह्या लोकांचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे या लोकांची स्माईल एका लहान बाळासारखी असते. वय कितीही असू दे, पण जेव्हा ते स्माईल करतात तेव्हा एखादा लहान मूल आपल्याकडे बघून हसतोय असं तुम्हाला नक्कीच वाटेल, कारण बुधाला आपण राजकुमार म्हटलेलं आहे. ही लोकं अतिशय फ्रेंडली असतात, स्ट्रॉंग असतात, एनर्जेटिक असतात, वर्सटाईल असतात तुम्ही म्हणू शकता. नंबर 5 हा 1 ते 9 या अंकांमध्ये बरोबर मध्ये आलेला आहे. त्याच्या आधी 4 नंबर्स आहेत, नंतर 4 नंबर आहेत. सो नंबर 5 ह्याला आपण बॅलन्सिंगचा नंबर म्हटलेलो आहोत. ह्यांची डिसिजन घेण्याची क्षमता कमालीची छान आहे. इंट्युशन्स यांना खूप चांगले येतात. खूपच रिसोर्सफुल लोकं असतात हे लोकं. खूप पटपट शिकतात सगळ्या गोष्टी. बुध जो ग्रह आहे किंवा राजकुमार, तुम्हाला लहान मुलांची एक सवय माहीत असेल की त्यांना ना फारसं वेळ एका ठिकाणी तुम्ही बांधून ठेवू शकत नाहीत. सो असंच ह्या लोकांचं पण नेचर थोडंफार असतं. त्यांना तुम्ही फार वेळ कुठे बांधून ठेवू शकत नाही. त्यांना नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात. जिकडे त्यांचा मूड एखाद्या गोष्टीतनं पटकन निघून जातो. ओके, खूप वेळ सातत्याने तीच गोष्ट करत राहणं हे त्यांना आवडत नाही. त्यांना ॲडव्हेंचर खूप आवडतं. बुधाचं अजून एक नेचर असं असेल की कम्युनिकेशनमध्ये हे लोक अतिशय स्ट्रॉंग असतात. खूप छान बोलतात तुमच्याशी. हजरजबाबीपणा जो आहे तो यांच्याकडे असतो. त्यामुळे 5 नंबर जो आहे हा रिअल इस्टेटचा नंबर आहे, शेअर मार्केटचा नंबर आहे. त्यामुळे तुम्ही बघाल की ह्या लोकांचे डिसिजन्स जे शेअर मार्केट रिलेटेड असतील, रिअल इस्टेट रिलेटेड असतील, हे खूप चांगले डिसिजन्स हे लोक घेऊ शकतात. अजून एक गोष्ट आहे की हे लोक फार वेळ कुणाचं ऐकत बसू शकत नाहीत. ठीक आहे, आपल्या कामाची गोष्ट झाली, बस निघून गेलो. ओके, कारण बुध हा स्वामी आहे जो एक छोटासा राजकुमार आहे. सो लहान मुलांसारखेच थोडेफार कॅरेक्टरिस्टिक्स यांचे असतात. एका ठिकाणी तुम्ही त्यांना फारसं बांधून ठेवू शकत नाही. फार वेळ एकाच गोष्टीत ते रमत नाहीत. त्यांना चेंज हवं असतं, त्यांना ॲडव्हेंचर हवं असतं, फिरायला त्यांना खूप आवडतं. सो एकूणच आपल्या घरात एखादं छोटं बाळ असेल, साधारण 3-4 वर्षाचं किंवा 1 ते 3 वर्षापर्यंतचं, त्यांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते पटकन खुश होतात, छोट्या छोट्या गोष्टीत खुश होतात, छोट्या छोट्या गोष्टीतून नाराजही होतात. असेच काहीसे खूप प्रेमळ आणि खूप सुंदर पण अतिशय बुद्धिवादी लोकंही असतात. आता जसं आपण प्रत्येक वेळेस म्हणत आलो आहे की काही जर पॉझिटिव्ह पॉईंट्स असतील प्रत्येक ग्रहाचे, तर काही एरियाज टू इम्प्रूव्ह पण आहे. तर ह्यांच्यासाठीचा जो एरिया टू इम्प्रूव्ह आहे दॅट इज, हे लोक पटकन इरिटेट होतात. पेशन्स ह्यांच्यात अजिबात नाही. सो 5 नंबरवाल्यांसाठी रेमेडी हीच आहे की ट्राय टू बी पेशंट. तुम्ही मेडिटेशन करा, ध्यान करा, थोडासा स्वतःचा पेशन्स वाढवायचा प्रयत्न करा. पेशन्स असणं हे आयुष्यात खूप गरजेचं असतं. ही लोकं कमालीची इम्पेशंट असतात. लवकरच यांचं मन सगळ्यातून विचलित होतं. सो ते एक आहे. चंचलपणा खूप असतो. त्यानंतर मुडी तर इतके असतात की तुम्ही प्रत्येक वेळेसच ह्यांच्यावर रिलायबल राहू शकत नाही. म्हणजे आज हे म्हणले की येस आम्ही तुमचं हे काम नक्की करू, आणि उद्या जर त्यांचा मूड फिरला तर यू नेव्हर नो की ते काम तुमचं होईल की नाही होईल. सो थोडंसं इरिलेबिलिटी तुम्ही म्हणू शकता.
इम्पेशंट खूप असतात आणि हायपर सेन्सिटिव्हही खूप असतात, की एखादा व्यक्ती यांना जर काही बोलला तर ते खूप त्यांच्या मनाला लागतं. त्यामुळे जर 5 नंबरवाले व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असतील तर प्लीज त्यांना मनाने खूप जपा, कारण हे खूप सेन्सिटिव्ह लोकं असतात. ह्यांची बुद्धिमत्ता खूप फास्ट काम करते. रिसिव्हिंग पॉवर ह्यांची खूप जास्त असते. तुम्ही कुठल्या इंटेन्शननी त्यांच्याशी बोलताय हे त्यांना व्यवस्थित कळतं. म्हणजे तुम्ही त्यांच्यापासून काही हाईड करू शकत नाही. त्यांना लगेच कळतंच. त्यांना फेस रीडिंगचा जो भाग असतो ना, हा यांना थोडासा येतो. म्हणजे तुम्ही चेहऱ्यावर त्यांच्याशी गुड बोलत असाल, पण आतून तुमचे इंटेन्शन्स जर चांगले नसतील, तर ह्या लोकांपासून ते लपून राहत नाही. त्यांचे कम्युनिकेशन स्किल्स अतिशय अतिशय छान असतात. बरेचदा असं आपण बघू शकतो, बरेच ठिकाणी आपल्याला असं दिसतं की 5 नंबरवाल्यांचा स्वतःवर ताबा राहत नाही. मग ते खाण्यापिण्याच्या बाबतीत असो, खरेदीच्या बाबतीत असो, खर्चिकपणा खूप असतो ह्यांच्याकडे. आणि ताबा न राहण्यामुळे काय होतं ना, ह्यांची खाण्यापिण्याच्या इरेग्युलर हॅबिटॅट्समुळे दे एंड अप हॅव्हिंग स्टमक इश्यूज. बऱ्याचशा लोकांना जे उशिरा रात्री जेवतील किंवा उशिरापर्यंत जागणं, उशिरा जेवणं, लाईफस्टाईल ह्यांची मॅनेज नसते. त्यामुळे त्यांना पोटाशी रिलेटेड बरेचसे आजार होऊ शकतात. जसं कॉन्स्टिपेशन बऱ्याचशा लोकांना होतात, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स बऱ्याचशा लोकांना होतात. त्यामुळे त्यांनी हे जपावं, थोडंसं स्वतःला शिस्तबद्ध करावं, खाणं पिणं, लाईफस्टाईल तुमची सुधरा. त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. सेकंड थिंग, ही लोकं अतिशय फॅमिली ओरिएंटेड असतात. फॅमिलीबरोबर राहणं ह्यांना खूप आवडतं. सो असा हा 5 नंबर आपला, जो खूप हुशार आहे, खूप बुद्धिमान आहे. आपण म्हणतो ना, भापतात लोकं हे लोकं. सो त्यांना बऱ्याचशा इंट्युशनली गोष्टी आधीच कळलेल्या असतात. सो अशी ही आपली मुलांक नंबर 5 वाली खूप छान मस्त माणसं. तुम्हाला अजून या मुलांकाबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. उद्या आपण अजून एका नवीन मुलांकाबद्दल 6 नंबरबद्दल जाणून घेणार आहोत. चॅनलला प्लीज लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि असंच भरभरून प्रेम आमच्यावर करत राहा. थँक्यू सो मच. सी यू टुमॉरो. एन्जॉय. हॅव अ ग्रेट डे.